अमेरिकेसारख्या शक्तिशाली देशाने गेल्या जवळपास 50 वर्षात स्वतःच्या भूमीवर एकही नवीन मोठी ऑइल रिफायनरी उभारलेली नाही. पण अलीकडे टेक्सासमधील ब्राउन्सविले येथे नवीन रिफायनरी प्रकल्पाची घोषणा झाली आणि या प्रकल्पाची किंमत जवळपास 300 अब्ज डॉलर्स असल्याचं सांगितलं गेलं. या घोषणेमुळे ऊर्जा क्षेत्रात मोठी चर्चा सुरू झाली, कारण या प्रकल्पाच्या संदर्भात भारतातील उद्योगपती मुकेश अंबानी आणि रिलायन्स इंडस्ट्रीज यांचं नावही समोर आलं. अमेरिका सध्या जगातील सर्वात मोठ्या तेल उत्पादन देशापैकी एक आहे. विशेषतः शेल ऑइल उत्पादनात ही आघाडीवर आहे. मात्र अमेरिकेतील अनेक जुनी रिफायनरी ही वेगळ्या प्रकारच्या कच्च्या तेलासाठी तयार करण्यात आल्या होत्या. त्यामुळे अमेरिकेच्या मोठ्या प्रमाणातील शेल ऑइलवर प्रक्रिया करण्यासाठी नवीन प्रकारच्या रिफायनरीची गरज निर्माण झाली. टेक्सासमधील प्रस्तावित रिफायनरी ही अशाच प्रकारच्या तेलावर प्रक्रिया करण्यासाठी उभारली जाऊ शकते, पण तिची क्षमता दररोज सुमारे 1.5 लाख बॅरल तेल प्रक्रिया करण्याची असू शकते. या प्रकल्पात रिलायन्स इंडस्ट्रीजचा उल्लेख होण्यामागे एक महत्त्वाचं कारण म्हणजे गुजरातमधील जामनगर येथील रिलायन्सची रिफायनरी. जामनगर रिफायनरी हा जगातील सर्वात मोठ्या रिफायनरी कॉम्प्लेक्सपैकी एक मानला जातो आणि मोठ्या प्रमाणात कच्च्या तेलावर प्रक्रिया करण्याचा रिलायन्सला मोठा अनुभव आहे. त्यामुळे या क्षेत्रात रिलायन्सची तांत्रिक क्षमता जगभर मान्य केली जाते. मात्र 300 अब्ज डॉलर्स या आकड्याबाबतही थोडासा गैरसमज आहे. ऊर्जा तज्ज्ञांच्या मते ही रक्कम प्रत्यक्षात रिफायनरी उभारण्याचा खर्च नसून पुढील अनेक वर्षात तेल खरेदी, प्रक्रिया आणि विक्रीच्या व्यापार मूल्याचा अंदाज असू शकतो. त्याचबरोबर रिलायन्स इंडस्ट्रीजने या प्रकल्पात गुंतवणूक करण्याबाबत अजून अधिकृत घोषणा केलेली नाहीये. एकंदरीत पाहिल्यास हा प्रकल्प सध्या चर्चेत असला तर त्याची अंतिम रूपरेषा अजून स्पष्ट नाहीये. पण जर हा प्रकल्प प्रत्यक्षात आला तर तो अमेरिका आणि भारताच्या ऊर्जा सहकार्याचा एक महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो आणि जागतिक ऊर्जा बाजारावर त्याचा परिणामही दिसू शकतो.